स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। पलूसमध्ये लिंबाच्या झाडाखाली पर्जन्य मापक केंद्र, शेतकऱ्यांनी केला भांडाफोड। यामुळे पलूस तालुका अतिवृष्टीत बसत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले आहे दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट्स। नारायणपेठ साडी 333 रुपये, काजू कतली पैठणी 693 रुपये, गजलक्ष्मी पैठणी 754 रुपये, राजहंस कलांजली पैठणी 747 रुपये, लिनन शर्ट 387 रुपये, खादी शर्ट पीस 243 रुपये आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। पलूस तहसील कार्यालय आवारात ठेवण्यात आलेलं पर्जन्य मापक केंद्र हे लिंबाच्या झाडाखाली ठेवण्यात आलं। यामुळे तालुक्यात अतिवृष्टी होऊन देखील पलूस तालुका अतिवृष्टीत बसत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे तात्काळ हे पर्जन्य मापक केंद्र अचूक पावसाची मोजणी करेल अशा योग्य जागी लावावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पलूस तालुक्यातील आजूबाजूचे तालुके अतिवृष्टीत बसतात, मात्र पलूस तालुका अतिवृष्टीत न बसण्यामागे ही झाडाखाली ठेवलेली पर्जन्य मापक केंद्र आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला। पर्जन्य मापकाच्या रिडिंगवर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत असते, तसेच त्याच्यापासून त्या ट्रिगरवर शेतीला विमा मिळत असतो। त्यामुळे तात्काळ हे पर्जन्य मापक केंद्र योग्य जागी लावावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जिल्हार कार्यालयात बसवलेलं हे पर्जन्य मापक केंद्र, ह्याची अवस्था येताना रस्ता जंगलात बसवल्यासारख्या अवस्थेत ठिकाणी ही पर्जन्य मापक बसवलंय। दुसरी गोष्ट, ह्या पर्जन्य मापकाला ह्या बाजूनं दक्षिणेकडून पाऊस आला तर लिंबाच्या झाडाखाली ही पर्जन्य मापक आहे। ह्याच्यात किती जरी पाऊस पडला तरी सुद्धा पलूस तालुका आवर्षण प्रवण किंवा अतिवृष्टीत तेवढा पर्जन्य मापक मिलीमीटर पाऊस दाखवलाच जाणार नाही। ही या पलूस तालुक्यातल्या पर्जन्य मापक या केंद्राची अवस्था आहे। माझी तमाम ह्या तहसीलदार साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, पलूस तालुक्यातले लोकप्रतिनिधी असतील ज्येष्ठ, त्यांना ही विनंती आहे की सगळ्याच बाजूला तुम्ही लक्ष देत असता, पण ह्या ज्या पर्जन्य मापकाच्या रिडिंगवर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत असते, त्याच्यापासून त्या ट्रिगरवर विमा मिळत असतो, ह्या शेतकऱ्याला पलूस तालुक्यातल्या कधीही विमा चांगला मिळणार नाही, कारण ही पाऊस तेवढा पडला नाही म्हणून येणार। दुसरी बाजू, नुकसान भरपाई अतिवृष्टीची मिळणार नाही, कारण ती लिंबाच्या झाडाखाली ठेवले। ह्याला कुठेही जरा उचलून चांगल्या ठिकाणी ठेवा की जेणेकरून हा पर्जन्य मापकात पाऊस करेक्ट पडलाय तेवढं रिडिंग येईल। आजूबाजूचा सगळं तालुका अतिवृष्टीत बसलेत नुकसान भरपाईत, पण पलूस तालुका का बसत नाही तर ही झाडाखाली पर्जन्य मापक आहे म्हणून बसत नाही। आणि आणखी अनेक वर्षे जर आपण बसलो वाट बघत तर इथला शेतकरी कायम मदतीपासून ह्या तालुक्यातला वंचित राहील। तो वंचित राहायचं नसेल तर संबंधित लोकप्रतिनिधी, मीडिया, पत्रकार बंधू असतील, सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तिने इथं येऊन ह्या पर्जन्य मापकाची अवस्था बघावी आणि ह्या शेतकऱ्यावर होणारा ह्या पावसाच्या ह्याच्यावरला अन्याय बघावा। ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यावर का अन्याय होतो आजपर्यंत, तर ही पर्जन्य मापक चुकीच्या ठिकाणी बसवलं गेलंय। ह्याची व्यवस्था आणि बघितलं तर अक्षरशः आफ्रिकेच्या जंगलात आल्यासारखं ही पर्जन्य मापक ठेवले। लोकांनो, तुमच्या गाड्या लावायला तुम्ही ती फरशी घालून घेताय आणि पर्जन्य मापक बसवायला तुम्हाला चांगल्या ठिकाणी जमत नाही। ही ह्या प्रशासनाची अवस्था आहे। असा शेतकऱ्याला जर नागडं करायचं ठरवलं तुम्ही तर हा शेतकरी कधीच उबदार येणार नाही, कधीच हा कर्जातनं बाहेर येणार नाही। ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यावरला अन्याय दूर करण्यासाठी ही पर्जन्य मापक संबंधित प्रशासन आणि माझी विनंती आहे की यात सत्तेत असणारे बी लोकप्रतिनिधी आहेत, इथले आमदार साहेब आहेत, हिने येऊन परिस्थिती बघावी की ही काय ह्या तालुक्यात चाललंय आणि ह्या शेतकऱ्याला का मदत मिळत नाही ते ह्याचं कारण हिथं दडलंय। अतिवृष्टीचा खोटा रिपोर्ट जातो ते हिथं कारण दडलंय, ह्याचा पर्दाफाश झाला पाहिजे। अन्यथा जर ह्याचा वेळेत नाही झाला तर तुम्हाला 15 ते 20 दिवसात ह्या तहसीलदार कार्यालयावर
हजारो शेतकऱ्यांचा मोर्चानं आंदोलन करावं लागेल आणि आम्हाला ती वेळ येऊन देऊ नका अशी पण आमची विनंती आहे. पलूसवरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.